नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण मुलाखतीची तयारी या सदरा अंतर्गत अदिग्दर्शित मुलाखत नॉन डिरेक्टेड इंटरव्ह्यू या घटकाच्या संदर्भात माहिती घेणार आहोत। सामाजिक शास्त्राचा अभ्यास करत असताना, राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना हे शब्द आपल्यापर्यंत येऊन गेलेले असतात किंवा संशोधनामध्ये आपण ज्यावेळेस प्रगती करत असतो त्यावेळेस सुद्धा अशा शब्दाचा वापर आपल्या अंगी पडून गेलेला असतो। मग या शब्दाचा करेक्ट अर्थ आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे, जे की आपल्या मुलाखतीसाठी महत्त्वाचं आहे। म्हणजेच आपण ज्यावेळेस एखाद्या पदासाठी मुलाखतीला जात असतो त्यावेळेला अशा मुलाखतीचा एक संकल्पनेच्या माध्यमातून अर्थ माहित असणे आणि त्या अर्थाच्या बरहुकूम आपण आपली पद्धत समोर व्यक्तीला सांगणे किंवा समोरच्या व्यक्तीला स्पष्ट करून सांगणे किंवा त्या प्रश्नांची जर काही उत्तरे त्याबाबत विचारली तर त्याचं करेक्ट आन्सर देणे हे सर्वसाधारणपणे आपलं उद्दिष्ट असायला हवं। मात्र या उद्दिष्टाबरोबरच आपल्याला मुलाखतीची तयारी करत असताना जे आवश्यक घटक लागतात, ज्या ज्या गोष्टींची तयारी करावी लागेल या सदराखाली ही माहिती आपण देत असतो। आजचा हा प्रकार दुसरा भाग जरी असला किंवा मुलाखतीचा दुसरा प्रकार जरी असला तरीही तो आपल्या मुलाखतीसाठी महत्त्वाचा आहे आणि म्हणून त्याबाबतची माहिती घेणे, त्या पद्धतीने आपण तयारी करणे हे सुद्धा महत्त्वाचे असते, हे लक्षात असायला पाहिजे। त्यासाठीच आपण या चॅनलवर सर्व गोष्टी अशा देत असतो आणि त्यासाठी तुम्हाला या चॅनलवर कनेक्ट सुद्धा असणे गरजेचे आहे। सर्वप्रथम हे चॅनल सबस्क्राइब करून घ्या, आलेलं बेल आयकॉन प्रेस करून घ्या। सर्व विद्यार्थी मित्रांना तुम्हाला हे व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटच्या माध्यमातून तुमचं फीडबॅक नोंद करा, जे की पुढील व्हिडिओसाठी माझी ती प्रेरणा ठरत असते, हे लक्षात असू दे। आपण इथं पाहतो की मुलाखतीच्या तंत्रामध्ये आपण ज्यावेळेस एखादा संशोधन पेपर लिहितो किंवा संशोधनाच्या भागामध्ये आपण काही प्रगती करत असतो त्यावेळेला जसं हा शब्द प्रयोग महत्त्वाचा आहे, तसाच आपण ज्या वेळेला स्पर्धा परीक्षा पास होऊन एखाद्या मुलाखतीला जात असतो त्यावेळेला सुद्धा हा शब्द प्रयोग महत्त्वाचा आहे। त्यासाठी अशाच पद्धतीची संकल्पनेच्या माध्यमातून माहिती असणे आणि त्याबाबतचं स्पष्टीकरण आपण विशिष्ट पद्धतीने देणे, आपण समजून घेणे हे सुद्धा महत्त्वाचं असतं। ती तयारी व्हावी आणि त्या तयारीच्या माध्यमातून आपल्याला पुढे जाता यावं हा उद्देश आपल्या या चॅनलचा सतत राहिलेला आहे आणि तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आपण या चॅनलवर अशा सर्व गोष्टींची इत्थंभूत अशा स्वरूपाची माहिती देतो आणि ती माहिती देण्यासाठीच आजचा जो काही भाग आहे तो म्हणजे अदिग्दर्शित मुलाखत हा आहे। म्हणजेच आपण जी मुलाखत देतो, कुठे देतो तर ती इंटरव्ह्यू पॅनल समोर देत असतो। मग त्या मुलाखतीचा प्रकार कोणता आहे, साधारणपणे असा प्रश्न तुम्हाला एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो। आता हा प्रश्न समोरच्या व्यक्तीने विचारल्याच्या नंतर आपण सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी, राज्यशास्त्राचे विद्यार्थी आणि त्यातली त्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असणारे विद्यार्थी असे असल्यामुळे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर येणं अपेक्षित असतं। म्हणजेच मुलाखतीच्या तंत्रामध्ये मुलाखत म्हणजेच काय, इथून जर प्रश्न जरी विचारला तरीही आपल्याला त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं पाहिजे आणि ते उत्तर देत असताना आपण आपल्या पद्धतीने म्हणजेच आपण जो अभ्यास केलेला आहे, ज्या अभ्यासाच्या माध्यमातून आपण पुढे गेलेलो आहे ते सुद्धा माहीत असणे गरजेचं आहे। आता हे माहीत असणे म्हणजे काय, तर मग आपण त्यासाठी या मुलाखतीच्या तयारीचं एक सदर आपण सुरू केलं आणि ते पुढे चालवतो आहोत। आजचा हा जो काही भाग आहे त्यावर आधारितच म्हणजेच मुलाखतीच्या प्रकारातील हा जो काही दुसरा प्रकार आहे अदिग्दर्शित मुलाखतीचा, त्याबाबतची माहिती आपल्याला आवश्यक आहे आणि तीच घेण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करत आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण त्याचा अर्थ म्हणजेच मुलाखतीचा अर्थ दिलेला आहे, तो काय आहे तो पाहू। व्यक्तीकडून आवश्यक ती माहिती काढून घेण्यासाठी व्यक्तींची व्यक्तिगत चौकशी करण्याचे तंत्र म्हणजे मुलाखत होय। व्यक्तीकडून म्हणजे आपल्याला काय पाहिजे तर ती माहिती पाहिजे, म्हणजे व्यक्तिगत माहिती पाहिजे
आणि ती माहिती काढण्याचं म्हणजेच चौकशी अंती जी माहिती मिळते त्याच्यासाठी जे तंत्र आहे ते तंत्र म्हणजे मुलाखत होय, असा सर्वसाधारणपणे मुलाखतीचा अर्थ आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. आता हा अर्थ माहीत असताना किंवा या अर्थाच्या संदर्भात आपल्याला स्पष्टीकरण घेत असताना आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे, आपण एखाद्या पोस्टसाठी म्हणजेच एखाद्या पदासाठी ज्यावेळेस मुलाखत देतो त्यावेळेला कोणकोणत्या गोष्टी आपल्याला विचारल्या जातील आणि त्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात हे सुद्धा आपल्याला लक्षात असायला पाहिजे. म्हणजेच ही जी काही मुलाखत आहे ही मुलाखत आपली अदिग्दर्शित मुलाखत या कॅटेगरीमध्ये येते हे आपण पाहिलं पाहिजे किंवा आपल्याला लक्षात असायला पाहिजे. आता या मुलाखतीमध्ये मुख्यत्वे करून तुमची जी काही चौकशी व्हायली किंवा तुमचा जो काही दृष्टिकोन तपासला चाललेला आहे हा तपासत असताना त्याबाबतची माहिती जशी तुम्हाला पहिल्या बाबतच्या किंवा पहिल्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलचं स्पष्टीकरण देत असताना ती माहिती पाहिजे असं आपण सांगितलं, त्याबाबतचे वेगवेगळे घटक तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र आज या मुलाखतीच्या प्रकारामधील मुख्य भाग म्हणजेच चौकशी, कशाची चौकशी करायला होत आपण तर त्या व्यक्तीची चौकशी करायला आहोत. समोरचं जे काही पॅनल आहे, समोरचा जो काही व्यक्ती आहे कोणी असो, म्हणजे एक व्यक्ती असेल, अनेक जण असतील, कोणी असेल, ज्यावेळेस तुमची चौकशी करतात त्यावेळेला ती माहिती काढून घेण्याच्या तंत्राला मुलाखत असं संबोधलं जातं. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं, म्हणजेच आपल्याला मुलाखतीचा अर्थ सुद्धा या ठिकाणी लक्षात येईल. आता या मुलाखतीमध्ये कोणत्या गोष्टी अभिप्रेत आहेत, म्हणजेच अदिग्दर्शित मुलाखत असं ज्याला म्हटलेलं जातं, ती अदिग्दर्शित मुलाखत ती मध्ये काय अपेक्षित आहे त्याचं स्पष्टीकरण आपण थोडक्यात अतिशय कमी शब्दामध्ये देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. या मुलाखतीत प्रश्नकर्त्याला काय विचारायचे आणि काय कसे विचारायचे याचे स्वातंत्र्य असते. म्हणजेच काय की जो प्रश्नकर्ता आहे तो प्रश्नकर्त्याला काय विचारायचे, कसे विचारायचे ह्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणजेच आपल्याला कोणतेही प्रश्न जसं मुलाखतकार विचारू शकतो त्याच पद्धतीनं किंवा तीच दृष्टी आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण काय करतो की ज्यावेळेस मुलाखतीला जातो त्यावेळेला आपला जो काही बायोडाटा आपल्याकडे असतो तो बायोडाटा किंवा त्या बायोडाट्यामध्ये आपण अतिरिक्त माहिती तर काही टाकली नाही ना, किंवा मग त्याबाबतची माहिती तर आपल्याला नाही ना, हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच आपल्याला मुलाखतीच्या प्रकारामधील ही मुलाखत सुद्धा अपेक्षित आहे किंवा ती माहीत असणे आवश्यक आहे. आता ह्याच्यात लास्टला एक शब्दप्रयोग आपण असा वापरलेला आहे की प्रश्नांचा आराखडा नसतो. आता ही जी काही मुलाखत आहे या मुलाखतीमध्ये अशा प्रश्नांचा आराखडा किंवा ठरवून असे काही प्रश्न विचारले जात नाहीत, हे लक्षात घ्या. आता हा भाग संशोधनासाठी अतिशय महत्वाचा आहे किंवा ज्यावेळेस एखाद्या विषयामध्ये म्हणजेच सामाजिक शास्त्राच्या अध्ययनामुळे ज्यामध्ये संशोधनाच्या या सर्व गोष्टी आपल्याला येतात किंवा संशोधनाच्या प्रक्रियेमध्ये ही बाब महत्वाची ठरते, त्यावेळेला तुम्हाला अशा सर्व गोष्टी माहिती असणे गरजेचं असतं. म्हणजेच आपण ज्यावेळेस आपली जी काही प्रश्नावली असेल किंवा आपला जो काही अभ्यास असेल आपल्याला पुढे न्यायचा असतो त्यावेळेला तुम्हाला सामाजिक संशोधनामध्ये या सर्व गोष्टी आलेल्या असतात. मात्र ज्यावेळेस प्रत्यक्ष आपण या सर्व कृतीला फेस करत असतो त्यावेळेला या सर्व गोष्टी माहीत असणे, त्याचं स्पष्टीकरण देता येणे किंवा मुलाखत म्हणजे काय हेच सांगता येणे, इथून तुमची जर सुरुवात असेल तर निश्चित तुम्हाला तुमच्या यशापर्यंत जाण्यासाठी अडकाठी येत नाही, हे लक्षात असायला पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून पुढे जाणार आहोत हे लक्षात घ्या. आणि हे जात असताना त्यामध्ये आपल्याला ज्यावेळेस एखाद्या उच्च पदावर जायचं आहे त्यावेळेला तुम्हाला मुलाखतीला कुठे ना कुठेतरी फेस करावं लागतं. त्यावेळेला मुलाखतीच्या अशा संकल्पनेचा अभ्यास सुद्धा आपल्याला करणं गरजेचं असतं किंवा आहेच. म्हणजेच आपण या थोड्या थोड्या गोष्टी किंवा शॉर्टमध्ये जरी गोष्टी घेतलेल्या असल्या तरीही ती माहिती तुम्हाला असणं अभिप्रेत आहे आणि ती माहिती असणे, त्यामधून पुढे जाणे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. त्यासाठीच आपण या मुलाखतीच्या तयारीच्या सदरा अंतर्गत
जी काही माहिती अगोदर पाहिलेली आहे त्याचाच जो काही दुसरा जो काही पार्ट आहे किंवा मुलाखतीच्या प्रकारामध्ये दुसरा जो काही प्रकार आहे तो प्रकार अदिग्दर्शित मुलाखतीचा म्हणजेच नॉन डिरेक्टेड इंटरव्ह्यूच्या बाबतची माहिती या ठिकाणी जी की आपल्या पॅनलच्या संदर्भात आपल्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात आपल्या स्पर्धा परीक्षा राज्यशास्त्र या विषयाच्या संदर्भात ती महत्त्वाची आहे त्यासाठी तुम्हाला हे लक्षात घेणं अपेक्षित आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये एवढा संदेश पुरे आहे। धन्यवाद।